अपेक्षेप्रमाणे जनतेचा विजय झाला आहे आणि शिवाजी महाराजांचे, शाहू महाराजांचे विचाराचा उद्धार झाला आहे आणि एकंदरीतच लोकांना जे पाहिजे होतं तेच झालं. बरोबर. विजयाचं श्रेय पहिले जनतेला दिलं पाहिजे आणि आमचा सिंह जो होता तो गेला, तर सिंह गेला पण गड आला, किंवा उलट म्हणा गड आला पण सिंह गेला, गड आला पण सिंह गेला. असं एक म्हणजे श्रेय तर त्यांना दिलंच पाहिजे. करवीरमध्ये खूप चांगलं काम केलं आणि एकंदरीत मग आपल्या सगळ्या ऑर्गनायझेशननी, बंटी पाटलांनी, मालोजीरांनी, संभाजीरांनी या सगळ्यांनीच आणि सगळ्या कार्यकर्त्यांनी, प्रेसनी, तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींनी जो पाठिंबा दिला तो जो महत्त्वाचा आहे सुरुवातीपासून. पण लोकांचीच इच्छा होती की मला मतदान करायचं, त्याप्रमाणे लोकांनी तिथल्या केलं. तसंच राधानगरी बुदरगडच्या लोकांनी मोठ्या प्रमाणात केलं. सगळ्याच याच्यामध्ये मतदारसंघात झालेलं आहे. जनतेच्या ज्या अपेक्षा आहेतच त्यात काही प्रश्न नाही आहे, पण ते आपल्यासारख्यांनी आणि जे विचारवंत वगैरे सगळे आहेत कोल्हापूरचे, त्यांच्याबरोबर बोलून त्याची लाईन ठरवावं लागेल, आपल्याला तिची प्रायोरिटी ठरवावं लागेल, तिची व्यापकता ठरवावं लागेल आणि त्याप्रमाणे मग विषय काय काय घेता येतील. काही राष्ट्रीय पातळीवर घ्यावं लागतील, काही स्थानिक राज्य पातळीवर घ्यावं लागतील, काही स्थानिक पातळीवर घ्यावं. तसे वेगवेगळे करून त्यांच्या आणि जे शक्य असेल, आपण काही चंद्रन सूर्य इथं आणू शकत नाही. स्थानिक प्रश्नांना प्राधान्य तर दिलंच पाहिजे. तसं एकंदरीतच म्हटलं तसं प्रदूषण आणि IT वगैरे, जसं ITला प्रोत्साहन देणे वगैरे अशा ज्या गोष्टी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न मोठ्या प्रमाणात आहेत, यांना निश्चित दिलंच पाहिजे. ठीक आहे. शेतकरी आपला केंद्रबिंदू म्हणून आपण आधीच ठरवलं होतं. मला ज्यांनी मदत केली ते शिवसेनेचे, उद्धव ठाकरे गटाचे लोकांनी मदत केली. काँग्रेसचे तर होते, राष्ट्रवादीचे आमचे आहेतच, राष्ट्रवादीचे पवारसाहेबांच्या गटाचे, इंडिया आघाडीचे आणि इंडिया आघाडीमध्ये अनेक आहेत आणि मग वंचित आघाडीने सुद्धा मोठा सपोर्ट केला आणि सगळ्या समाजातल्या घटकांनी मला सपोर्ट केला. अशा तऱ्हेने सगळ्या विविध संस्थांनी केला असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही. एकंदरीतच सगळ्यांनी केला म्हणून हा एक कंबाईंड रिझल्ट हा